पोलीस गाडी खेळला आणि लढलं कोण? परम भाऊंचं फक्त एवढंच राहतं, हे बघा ते बघा. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळेजण? नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त आमचे व्हिडिओ बघत असाल. आता बघा सकाळचे वाजलेत 8:30. माझं टोटल काम आवरलं आहे. तिकडे बघा परम झोपलेला दिसेल बघा. हे बघा परम अजून झोपलेला आहे. आज बरं आहे की परम आज 8:30पर्यंत झोपला आहे आणि माझे सकाळचे सगळे कामं आवरले गेलेले. फक्त राहिलेले आता झाडू आणि फरची. हे बघा तुम्हाला दाखवते हा. इकडचं बाहेरचं सगळं धुवून चोल, इकडे थोडे कपडे टाकलेले आणि थोडेसे इकडे, आणि सगळं धुवून चोन झालेलं आहे. टोटल काम आवरलेलं आहे. आणि आज आहे वटपौर्णिमा, तर तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी आत्ताच म्हणजे फ्रेश झाले, कारण सगळं धुणं चुणं आवरून घेतलं, कारण इतकं सारं गरम होतं ना, आणि त्यात केस धुवायचे म्हटले की बापरे. तर आजचा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा. काय होतं आहे इकडे कपामध्ये परमसाठी चहा काढला, पण तो काही उठलेला नाही आहे. आता पुन्हा मला त्याच्यासाठी चहा गरम करावा लागेल. आणि आजचा ब्लॉग पूर्ण दिवसभरचा ब्लॉग असेल, तर ब्लॉग कंटिन्यू करा, स्किप न करता पूर्ण बघा. आज मला खूप सारी कामं आहे. मला RTGS पण करायचे. आज आहे 10 तारीख, आणि अजून मला परमलाही शाळेत सोडायचं असेल. शिवायला शाळेत सोडायचं काम तर आहोंनी केलं, त्यामुळे मला पटकन आवरायला भेटलं आज. चला तर मग आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. कसं कसं काय काय होतं आहे सगळं तुमच्यासोबत मी आज शेअर करते. आता वाजत आले 10. आता लागते मी स्वयंपाकाला. इकडे लावला आहे कुकर. आता पहिले मसाला ते करून घेते आणि पूर्णाचा स्वयंपाक बनवणार. पण स्वयंपाक करताना व्हिडिओ मी घेणार नाही, कारण ना टाईम खूप लागून जातो आणि मला स्वयंपाकाला 12 वाजून जातील. मला कमीत कमी अर्धा ते पाऊण तासात स्वयंपाक रेडी करायचा आहे. नंतर परमला जेव घालायचं आहे, स्कूलसाठी रेडी करायचं आहे. त्यामुळे आता मी स्वयंपाक करताना व्हिडिओ नाही घेणार. स्वयंपाक झाला की तुम्हाला दाखवते. चला मग आता मी पटकन लागते स्वयंपाकाला. आता वाजत आलाय 1. इकडे बघा परम झालाय रेडी. परम इकडे बघ. बोलायचे नाही का? बोला बोलायचे नाही आज. किंडरजॉय कोणाला खायचंय? कोण बोलणार आहे? नमस्कार कर. नमस्कार. हो, तुझी कटिंग माहिती सगळ्यांना. नमस्कार कर ना. नाही करायचा नमस्कार? तू कुठे चालला? स्कूलमध्ये. पहिले किंडरजॉय घेऊन देऊ. बरं चला, आज माझ्या परमला घ्यायचं आहे किंडरजॉय, कारण त्याचा आज काही मूड दिसेना, पण किंडरजॉय घेतल्यावर मूड होऊन जाईल. हो ना पमा? चला आता 12:30 झाले. म्हणजे 12:30 वाजून 15 मिनटं झाले की, म्हणजे पाऊण किंवा 1 वाजला की मला निघायचं आहे. चला आता पटकन आवरून घेते. पमाचं राहिलं आहे फक्त शूज आणि सॉक्स घालायचा आणि मग निघतो. चला आता रेडी होते. मला परमला सोडून यायला वाजला 1:30, कारण तो खूप रडत होता स्कूलमध्ये. तर त्यानंतर हे बघा, आता ही साडी मस्तपैकी मी नेसली आहे. आता तयारी करते आणि तुमच्याशी थोड्या वेळात भेटते. आता झाले रेडी, चालली आहे पूजा करायला. आणि जास्त काही तयारी केली नाही, फक्त साडी घातली, कारण टाईमच नाही भेटला. परमला सोडून आली ना एकदम फास्ट, आणि आता 2:15 वाजत आले. दुपारी कोणी पूजा करतात, आपण मी करते, म्हणून काही जास्त मेकअप न करता चालली पूजेला. चला मग तुम्हालाही दाखवते मी कशी पूजा करते. मी आलेली पूजा करण्यासाठी, आणि वडाचं झाड काही दूर नव्हतं, घरापासून जवळच होतं, त्यामुळे लगेच निघाले. आणि यावेळेसची वटपौर्णिमा आहे ना, अशी म्हणजे खूप धावपळीत आणि खूप घाईघाईत झालेली आहे. असं निवांत वेळ नव्हताच, कारण जास्त फोटोज पण क्लिक करता आले नाही, आणि व्हिडिओ तर म्हणजे आज तरी काढले नाही. पहिले मी वटपौर्णिमा शूट केलेलं, पण खूप म्हणजे धावपळ घाई असं माझी ह्यावेळेसची वटपौर्णिमा झाली. कारण 2-2 मुलांचं करून, आणि पुन्हा त्यांना
घ्यायला जाणं सोडायला जाणं, त्यात अजून पुरणाचा स्वयंपाक, त्याच्यामुळे खूप सारं लेट झालेलं. आणि मी असं झाले की ह्यावेळेस तुम्हाला ना जेवणाचा पण व्हिडिओ घेऊ नाही शकले किंवा काय बनवलं काय नाही ते पण नाही दाखवू शकले, कारण धावपळच तेवढी होती. पूजा करत करत मला 2:30 वाजलेले आणि त्यानंतर लगेच परमचे स्कूल सुटण्याचा टाईम होणार होता, त्यामुळे मधले मधले व्हिडिओ खूप सारे मिस झालेले. तर माझी चालू आहे अशी पूजा. काय ब्राह्मण वगैरे नसतो, आपणच मनाने पूजा करायची असते. मग चालू आपली साधी भोळी पूजा. आणि त्यानंतर मी ठेवला आंब्याचा प्रसाद वडाला, की जो आजच्या दिवशी आंब्याला खूप सारा मान असतो आणि 7 जन्मांसाठी आहोंना मागायचं असतं. तर माझं ते चालू होतं आणि खरंच आहो म्हणजे खूप कष्टाने मला भेटलेले आणि खरंच असं कोणाचं नसेल तसा माझा नवरा आहे. आणि चालू होतं माझं वडाला 7 फेरे मारण्याचं काम. आणि आमचा वड इतका मोठा आहे ना की डायरेक्ट एक मोठा रील संपून जातो, पण 7 फेरे पूर्ण होत नाही, एवढा मोठा वड आहे. पण छान वाटतं की एवढ्या मोठ्या झाडाला आपण 7 फेरे मारतोय असं. आणि खूप सारी गर्दी पण होती, त्यामुळे ना मध्ये मध्ये व्हिडिओ घ्यायला जमतही नव्हतं. मग असं चालूच, थोडा व्हिडिओ मिस व्हायचा, थोडा यायचा. त्यानंतर केली आम्ही आरती. मग आरती केल्यानंतर पुढे असतो आपल्या लेडीजचा ओटी भरण्याचं काम. आणि आजच्या दिवशी 5 तरी लेडीजच्या ओटे हे भरायच्या असतात आंब्याने, त्यामुळे मी 5 लेडीजच्या ओट्या भरल्या. पण तुम्हाला व्हिडिओमध्ये तेवढं नाही दाखवलं, कारण व्हिडिओ खूप सारा मोठा झाला असता आणि तुम्हालाही बघायला कंटाळा आला असता. त्याच्यामुळे नंतर त्यांनी माझ्या ओट्या भरल्या आणि माझी बडबड काही संपतच नाही, ना व्हिडिओमध्ये संपते ना बाहेर गेल्यावर संपते, त्यामुळे चालूच असते बडबड. झाली आहे आता पूजा. आता चाललोय आम्ही घरी आणि खूप सारा टाइम झाला. आता शिवाय पण आला असेल. चला आली आता घरी. तरी 1 तास लागला तिथे पूर्ण. कुठे कुठे कुंकू. तर बापरे 2:15 वाजले. आता मला 2:45. मला अजून परमला घ्यायला जावं लागेल. आता पटकन उपास सोडते. काय रे किंडर जायला मुंग्या लागल्या? अरे मी तिथे लपवून गेली होती, तो परम म्हणे की मला खायचंय मला खायचंय. कारण इकडच्या साईडचं खाय ना, इकडचं चांगलं आहे ना. चला आता पटकन जेवायला घेते आणि आवरते. चला आता निघाली परमला घ्यायला. 3:30 वाजले. आज आहो पण येत आहे. आहो म्हटले की चल आज मी येतो घ्यायला. तर चला आज आम्ही दोघं जातो. मग माझ्या पल्लम म्हणेल तुम्ही दोघं आले काय, एवढे तर लग्न आहे का मी पण येऊ? वा आली मी, लगेच आली 5-10 मिनिटात. थांब ओ सांगाव याला दोन मी पण येतो. पप्पा म्हणताय घरात थांब, आलो 10 मिनिटात घेऊन. चला जाऊ आपण. बरं काय केलं? चॉकलेट. ते रोल नको ना खराब करू, कवर बसवायचा आपल्याला. तू स्कूल मध्ये आज काय केलं सांग बरं? इकडे बघून सांग. खेळला पोलीस गाडी खेळला. आणि लढलं कोण? आणि रडलं कोण? रडलं कोण ते सांग पहिले. आणि स्कूल मध्ये घ्यायला कोण आलं होतं? मम्मी का पप्पा? मम्मी सोडलं होतं आणि घ्यायला कोण आलं? घ्यायला आले पप्पा. आज आहे ना स्वयंपाकाचा काही ताण नाहीये. ताण नाही म्हणण्यापेक्षा सकाळीच पुरण टाकलेलं आणि दुपारी 3ला आज जेवण झालेलं आहे. तर आहो तर काही एवढं पुरण खात नाही, पण त्यांचं चाललेलं होतं की कर भाजी पोळी असं. पण मला आहे ना खूप सारा थकवा आलेला आहे, कारण आज कंटिन्यू कामं चालू होते. सकाळपासून उभी होती तर चालूच होतं. त्यामुळे मी काही आज शिवायला पण ट्युशनला काही पाठवलं नाही. पण मग म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, म्हटलं आज काही पाठवत नाही. आणि आज पण मला खूप कंटाळा आलाय स्वयंपाकाचा, म्हणून आज मी फक्त बनवणार आहे खिचडी. काय बनवणार आहे पमा? शिवायला पण आवडते, मला पण आवडते असं त्याला बोलायचं होतं. आणि शिवायने दादा बोलायचं. काय म्हणायचं? ए या मंकीला पकडा, कोणी पकडा. ओ बापरे
मंकीने जंप केली. क्लॅप क्लॅप करा. अरे वा, व्हेरी गुड. चला मग आता सांगितलंच आहे परमने की सगळ्यांना खिचडी आवडते, पण आहोंना काही खिचडी आवडत नाही. काय रे बाबडी? तर तरी मी आज बनवणारच आहे, कारण ना रोज रोज स्वयंपाक करून करून आहे ना खूप कंटाळा येतो आपल्याला. चला मग जेव्हा बनवेल खिचडी आता तेव्हाच व्हिडिओ घेते डायरेक्ट. चला आता लावून झाला माझा कुकर, ते बघा तिकडे होतोय. आणि नेहमीप्रमाणे माझा शिवाय बसलाय. अरे यार, तुम्ही का त्याला खाली टाकताय त्या पॉपीला? त्याने किती घाण केलं. काय यार, मला इतका वैताग येतो ना, तिकडचं आवरलं का इकडे घाण, इकडे आवरलं का तिकडे घाण. त्यात अजून नवीन ऍड झालाय हा पॉपी, काही कामाचा ना धामाचा. खरं ना, मी काय बोलत असते काय नाही, मी विसरून पण जाते. आणि ते पसारा पाहिला का मला होतो संताप. मला अजिबात पसारा सहन होत नाही. लय वैताग देतात गड्या तुम्ही पोरं. खरंच ना, मला ना नुसतं आवरून आवरून कंटाळा येतो. जाऊ द्या, काय बोलत होते मी? हा, की स्वयंपाक वगैरे झाला, कुकर लावला, नेहमीप्रमाणे शिवाय बसलाय अभ्यासाला. शिवाय ते काय यार, हे मोठ्या पोरांना किती शिकवावं लागतं ना, मला खरंच कळत नाही. त्याच्यापेक्षा हे लहान आहे ना, अजून महाभयंकर हुशार निघतात. आता इथं तूच झाडू मारायचं आणि घाण आवरायची, मला काहीच सांगू नको. तर त्या पॉपीला आहे ना मी दिल कुठेतरी सोडून, अजिबात त्याला मी ठेवणार नाही माझ्याजवळ. इथं हे 2 कमी होते का मला पसारा करायला, त्यात हे एक नवीन ऍड करून दिलेलं आहे. आणि त्याचं कोणी काहीच आवरत नाही बरं का. त्याचा पिंजरा पण कोणी साफ करणार नाही. त्याने कुठं शी गेली ती पण कोणी साफ करणार नाही. डोंबल्याचं काय साफ केलं? कधी? हा परम, तुम्हाला काय बोलायचंय परम भाऊ? हा, काय खाताय तुम्ही? परम भाऊंचं फक्त एवढंच राहतं, हे बघा ते बघा. चल ना शिवाय कर ना रीड पटापट. आता आहे ना मला वर्षभर हाच डायलॉग माझा राहणार आहे. का रे? येऊ दे पप्पांना, सांगते मी तुला जसं वागायचंय ना तसं वाग. इतका वैताग येतो ना मला खरंच, कधी खूप सारा वैताग येऊन जातो. शिवाय मला आहे ना आता बोलायला सुचत नाही, तू संताप दिल्यामुळे. परम तू इकडे रे, तूच बोल व्हिडिओ मध्ये काहीतरी. चलतं इकडे ये. हा, नाही तर ब्लॉग इथंच एंड होऊन जाईल. कारण आता मला खरंच सुचतच नाहीये. शिवायने इतकं टेन्शन दिलेलं आहे ना, शपथ कधी. पमा इकडे चल, तू कुठे चाललाय आता ते सांग. चल इकडे ये ना, मग मोबाईल मध्ये सांग ना. ए कुठे चाललाय परम? बड्डे करायला? काय एकदम काय गिफ्ट देतोय परम? सगळ्यांना काय गिफ्ट देतो माहिती का? थार. ते बघा, थार गिफ्ट देणार आहे. चांगलं होऊन जाईल, देऊन टाक त्यांना थार. हा, जाऊ द्याकडे. मला आता खरंच काही सुचत नाहीये. मला आलं टेन्शन या पोराचं. वर्षभराची सुरुवात अशीच आहे आमची. आता जोवरती मी बॅट हातात घेणार नाही ना, सोप्या खाली पडलेली, तोवर आम्ही सुधारणार नाही. तेच सांगते मी. जाऊ द्या, चला. नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजचा ब्लॉग कसा वाटला, नक्की कमेंट करा. आणि वटपौर्णिमेची पूजा केली, कसं वाटलं तेही सांगा. आणि मी अरे यार 2 मिनिटं मी बोलत असते मध्ये मध्ये मम्मी मम्मी काय करता रे? काय यार, किती आता 5 महिने झाले आमचं चॅनल ओपन होऊन, अजून यांना कळत नाहीये. मग 6वा महिना लागेल ना आपल्या चॅनलला. तर वटपौर्णिमेची पूजा दाखवली मी, की मी कशी केली काय केली. तर ते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा. चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही जर कोणी नवीन असाल ज्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट. भेटूया